शब्द दिला? असा कसा शब्द दिलात कान्होजी काका? तुम्हाला माहित होतं की खंडोजी खोपड्यांनी स्वराज्याशी फितुरी केली आहे आणि फितुरांना स्वराज्यात आधीपासून एकच शासन आहे, मृत्यूदंड. आणि तरीही तुम्ही या गद्दाराला वचन दिलं? कान्होजी काका, याच खंडोजी खोपड्यानं आपल्या समोर बेल भंडार उचलला आणि त्या अफजल खानाच्या पायावर नेऊन वाहिला. या अशा फितुरांमुळे आपली किती निष्ठावंत माणसं मारली जातात याची कल्पना आहे ना तुम्हाला? आपण त्यांच्यावर जो विश्वास दाखवला त्याचा त्यांनी गैरफायदा घेतला. इतकंच नाही तर आपल्या गडवाटा चोरवाटा शत्रूला दाखवल्या म्हणून शत्रू आपल्या मुलखात निर्धोक फिरू लागला. इतकंच नाही तर आपल्या कच्च्या दुव्यांची माहिती यांनी शत्रूला पुरवली आणि त्या जोरावर शत्रू यशाचे इमले बांधू लागला. आणि हे सगळं निस्तरताना आपली किती माणसं कामाला आली, किती कुटुंब उद्ध्वस्त झाली, सगळं ठाऊक आहे ना तुम्हाला? चूक झाली आमच्याकडनं राज. कान्होजी काका, हो आपली माणसं खंबीर, रयत खंबीर आणि आई भवानीचा आशीर्वाद म्हणून या फितुरांचे मनसुबे सिद्धीच गेले नाहीत. हा खंडोजी खोपडे आमच्या हाती लागतो ना तर त्याच्या धडाचे 4 तुकडे करून 4 दिशांना फेकून दिले असते. ही कान्होजी काका, ही फितुरीची विषवल्ली मुळापासून उखडून टाकली पाहिजे. हो आता आमची 4 शकल करा राज. चूक झाली आमच्याकडनं, शब्द गेला. कान्होजी काका, वडिलकीचा मान आहे तुम्हाला, पण ही अपेक्षा नव्हती तुमच्याकडून. राज, खंडोजी खोपडे आमच्याकडे आलं तेव्हा आमासनी बी त्यांचा लई राग आला होता. पण त्यांच्या वागण्यातून बोलण्यातून असं जाणवलं की त्यांना केलेल्या कृत्याचा लई पश्चाताप झालाय. त्यांनी तुमच्याकडनं अभय मागितले, ते मिळवून देण्यासाठी हातापाया पडले, गयावया केल्या. मग तोंडातनं दयेचा शब्द गेला. राजा, पेचात टाकलं तुम्ही आम्हाला कान्होजी काका, फार मोठ्या पेचात टाकलं. पण तुम्ही आमच्यासाठी महत्वाचे, त्यामुळे तुमचा शब्दही महत्वाचाच. दिलं, अभय दिलं, पण मुजऱ्यास यायला सांगा. कब खत्म होगा आपका काम? अजून काहीच दिवस, मग आपलं भुयार पूर्ण होईल. मग फक्त एकच धमाका आणि मग त्या किल्ल्यांच्या भिंतींबरोबर त्या बुर्जावरचा किल्लेदार सुद्धा हवेत उडून जाईल. सपना तो अच्छा है, पर उसे हकीकत में तब्दील कीजिए. हम यहां उंगलियों पे दिन गिन रहे हैं. इससे पहले कि बादशाह की उंगली हम पे उठे, हमें फतेह हासिल करनी होगी, वरना हम सबकी खैर नहीं. और तलब खान, तब तक तुम परिंदा किला अपने कब्जे में लो. जाओ. जी हुजूर. माफी असावी हुजूर, पण थोडी घाई होती असं नाही वाटत आहे? आप सिखाएंगे हमें काफर औरत? अजून समोरचा किल्ला आपल्या हातात आलेला नाही आणि दुसऱ्या किल्ल्याची मोहीम सुरू. ही घाई नाही तर काय आहे? यहाँ देख रही हैं आप, इसमें कितनी उंगलियां हैं? 5. जैसे ये 5 उंगलियां एक हाथ से जुड़ी है, वैसे ही हमारा दिमाग एक ही वक्त में 5 तरह से सोचता है.
तबाही का दूसरा नाम है दाइस्तिहार। राजे, हे काय ऐकतोय आम्ही? तुम्ही फितुरास अभय दिलं? द्यावं लागलं, नाईला झालं. असं काय झालं की तुमचा नाईलाज झाला? भाऊसाहेब स्वतः कान्होजीराव जेठ्यांनी खोपड्यांसाठी शब्द टाकला. कान्होजीरावांनी उभी हयात स्वराज्य कामी घालवलेली. कान्होजींचा शब्द आम्हाला टाळता आला नाही. असा प्रस्ताव त्यांनी आणलाच कसा? खंडोजी खोपड्यांनी गयावया केली. जीवदान द्यावं म्हणून याचना केली. दयेपोटी कान्होजींच्या तोंडून शब्द गेला. त्यांचा शब्द खरा करण्यासाठी आम्हाच दिलेला फितुरांच्या बंदोबस्ताचा शब्द मोडला. नाही आऊसाहेब, कान्होजींच्या वडीलकीचा मान राखून आम्ही त्यांना शब्द दिला. परंतु तुम्हाला दिलेलं वचन आम्ही मोडणार नाही. कसं राजे? एका फितुरास माफी, जीवदान, तर दुसऱ्यास मृत्यूदंड, हे कसं करणार आहात? हा सरासर अन्याय ठरेल. आणि सरसकट सर्वांना माफी देणं ही स्वराज्याच्या बांधणीची सर्वात मोठी चूक ठरेल. तसं होणार नाही आऊसाहेब. कान्होजी काकांसारख्या विश्वासातल्या वडीलधाऱ्या माणसाचा मान राखणं आम्हाला महत्वाचं वाटलं. फितुरांना आम्ही सहजासहजी सोडणार नाही. राजे, हातातून सुटलेला बाण आणि तोंडातून गेलेला शब्द एकदा सुटले की सुटले. ते कसे मागे घेणार आहात? त्यातून हा तर स्वराज्याच्या राजाने दिलेला शब्द कसा मोडाल? नाही आऊसाहेब, आम्ही शब्दही फिरवणार नाही आणि तुम्हाला दिलेलं वचनही मोडणार नाही. आपण चिंता करू नये. आम्ही काहीतरी मार्ग नक्कीच काढू, जेणेकरून सापही मरावा आणि काठीही तुटू नये. काय ठरलं? काय म्हणलं राज? आम्ही शब्द टाकला. अव राज तर लय रागावलं होतं. म्हणाले फितुरी करणाऱ्यांसाठी एकच दंड, मृत्यूदंड. मग आता हो अभय दिलाय राजानी खंडोजी तुमसनी. पण या मोर नीट वागा, काही आगळीक होऊ देऊ नका. आमचा शब्द गहाण ठेवलाय तुमच्यासाठी आम्ही. म्हणजे आता म्या सुटलो, माझ्या जीवाला काय बी धोका नाही. तुमच्या केसाला बी धक्का नाही लागणार राजांकडनं, निश्चिंत राहा. म्हणजे म्या पूर्वीसारखा राज रोज फिरू शकतो ना? म्हणजे वतन शाबूत आहेत ना आमची. नाही, अभय दिलाय ते जीवाचं, यो शाबूत राहील. पण त्या बदल्यात तुम्हाला मुजऱ्यासाठी यावं लागल राजगडावर. अहो, पण मला राजांची भीती वाटते. अव घाबरताय कशा पायी? आम्ही हात नव तुमच्या संगतीला. आमच्या माग मोर राहा. तुम्ही संगतीला असल तर येईन मी. आता कस झालं गेलं, गंगेला मिळालं असं समजायचं. होय, बाकी समज हळूहळू होईल नीट. राज, खंडोजी खोपड्यासनी मी स्वतःच माझ्या बरोबर घेऊन आलोय. तुमची परवानगी असेल तर त्यासनी इथं बोलवतो.
खंडोजी, आम्ही भरोसा ठेवला होता तुमच्यावर, मग का असं केलं? का असे वागलात? भर दरबारात बेल भंडार उचलून स्वराज्य सेवेची आण घेतली होती तुम्ही, पण प्रत्यक्षात मात्र स्वराज्याच्या मावळ्यांवर तलवार चालवण्याची मर्दुमकी दाखवली का? काय सांगावं राजब, ग्रहदिशा फिरली माझी, नाहीतर अक्कल शान खायला गेली होती असं म्हणा. कंची अवदसा आठवली आणि हे शब्द घडून गेलं माझ्याकडून. खरं सांगायचं म्हणजे अफजल खानाची भली मोठी फौज बघून घाबरलो होतो मी. त्यातून धमकीचा खलिता आला. आमच्या सोबत या, नाहीतर घरादारासकट समद्यांवर नांगर फिरू. मला वाटलं स्वराज्य संपलं. म्हणजे जीवाच्या भीतीनं गेलो होतो म्या. जीवाच्या भीतीनं की वतनाच्या लोभानं? काय खंडोजी? ते समजा झालं राज. तो विषय संपला. आता तुम्ही बी समजा इसरा. मी अभि इसरतो. अभय दिलेत ना तुम्ही? अभय? तुम्हाला अभय आम्ही दिलं नाही, द्यावं लागलं. आणि तेही फक्त आमच्या कान्होजी काकांमुळे. आता ते तुम्हाला मिळालं हेही खरं आहे. आणि खंडोजी खोपडे आम्ही दिलेला शब्द पाळतो. आत्ताही पाळू. त्यामुळे तुमच्या जीवाला धोका नाही. लई मेहरबानी झाली. परंतु अजूनही आमचा राग गेलेला नाही. खंडोजी, राजांचा राग असा सहजासहजी जायचा नाही. आज तुम्ही इथं जिथं आहात यातच आनंद माना. अव काळ हे समद्यावरच औषध असतं. या होईल समजा हळूहळू सुरळीत. जी, रोज दरबारात मुजऱ्याला यावं लागेल. भूक नाही, आम्हाला घेऊन जातो. भूक का नाही? नेहमी तर या वेळेला लागते भूक. आता नाही लागली तर काय करू आम्ही? डोक्यात विचार सुरू होत आमच्या. ठीक आहे, पण नक्की काय विचार सुरू आहेत ते तरी सांगा. काय सांगावं पुतळाबाई, पेचात सापडलोय आम्ही. कसला पेच? भाऊसाहेब म्हणतात की फितुरांना मृत्यूदंड हेच शासन ठेवा. आम्ही तर एका फितुराला अभय देऊन बसलो आहोत. मग काय, आज आला होता तो थाटात राजगडावर मुजरा करायला.
ज्याची सावली सुद्धा स्वराज्यात वर्ज असायला पाहिजे तोच आज थाटात राजगडावर आला होता. कान्होजी काकांना शब्द दिला होता, अभय दिलं होतं म्हणून बचावला. राजे, आज शिक्षा नाही झाली तर काय झालं? शिक्षा उद्याही देऊ शकतो. म्हणजे वाईटाला शिक्षा ही होणारच. आज टळली तर उद्या देऊ शकतो. माफ करा, आमचा राग आम्ही तुमच्यावर आणि अण्णावर काढला. आमच्यावर काढला तर चालेल, पण अण्णावर राग काढू नका. पण तुमच्यावर तरी राग का काढावा? असं कसं चालेल? चालेल. तुम्ही राजे आहात. सगळी रयत त्यांच्या अडीअडचणी तुम्हाला सांगत असते आणि त्यात कारभाराचा ताप आहेच. आता एवढ्या सगळ्यात तुम्ही तुमचं मन कोणापुढे मोकळं करणार बरं? आज तुम्ही मोकळेपणाने बोललात, मनातलं सारं सांगितलं. बरं वाटलं आम्हाला. तुम्हाला एवढी चिडचिड करताना याआधी कधीच बघितलं नव्हतं. नेहमीसारखा संयम राखा, विवेक बाळगा. या सगळ्यातून नक्की काहीतरी मार्ग सुचेल. आणि राजे, तसंही तुम्ही जिवंत ठेवण्याचा शब्द दिला आहे, शिक्षा न करण्याचा नाही. अहो काय झालं पंत? अहो काय सांगायचं बहिरजी, तो खंडोजी येतो रोज गडावर मुजऱ्याला. त्याला पाहिलं ना की माझी तळ पायाची आग मस्तकात जाते. असं वाटतं उपसावी तलवार आणि भर दरबारात उभा चिनावा त्याला. मोरपंत, तुमची ही अवस्था, मग विचार करा राजांचं काय झालं असतं. ते कसं सहन करत असत्याल? खरंय, ते कसं सहन करतात ते त्यांनाच माहिती. संयम, आणि त्यांच्याकडे अजून एक शस्त्र आहे, विवेक. त्यांच्यामध्ये जागृत असणारी विवेक बुद्धीच परिस्थितीचा तारतम्याने विचार करायला भाग पडतो आणि तोच विवेक त्यांना योग्य ठिकाणी आणून सोडतो. पण खंडोजीचं काय? त्याच्याकडे बघून अजिबातही वाटत नाही की त्याला किंचितही पश्चाताप झालाय. कान्होजींची पुण्याई म्हणून खंडोजी अजून जिवंत आहेत. मला तर एक कळतच नाही, कान्होजी राजेंसारख्या एका जुन्या जाणत्या माणसानं फितुराची शिफारस करावी. पंत, परिस्थितीची भूल, ही भूलच माणसाला चुकीचा निर्णय घ्यायला भाग पाडते. आता द्रोणाचार्य, कृपाचार्य, भीष्म यांना धर्म अधर्म कळत नसेल, कळत होतं, पण तरीही पुढे जाऊन त्यांनी अधर्माची बाजू घेतलीच ना. कान्होजींचं तसंच काहीतरी कारण असेल, आपल्याला माहित नाही इतकंच. सगळं मान्य बहिर्जी, पण जर का एकाच फितुराला आपण सूट दिली तर मग बाकीच्यांना शासन कसं करणार सांगा? आणि त्यांना मोकळं सोडलं की त्यांचं धाडस वाढणार, काहीच होत नाही म्हणतील. पण हेच जर का आपण वेळच्या वेळी त्या फितुराला मृत्यूदंड सुनावला असता तर इतरांनाही धाक बसला असता. फितुरी करायच्या आधी 100 वेळा विचार करतील लोक. तुम्हाला काय वाटतं पंत, राजांनी याचा विचार केला नसेल? अहो, राजा एका बाजूचा 10 वेळा विचार करतात, तो बी क्षणात. पापणी लवायच्या त्यांचा विचार झालेला असतो, इतका एक असतो राजांच्या विचारांना. काय सांगू बैरजी, अहो आम्हालाही जाणवतं ते. तरीही राजेंनी हा असा निर्णय का घेतला? पंत, हा निर्णय घेतला कारण त्यांच्या डोक्यात दुसरा कुठला तरी निर्णय चालू झाला असेल. फक्त दाखवत नाही इतकंच. न्याय मिळणार, पण खात्री बाळग. शांत व्हा आणि चला चला. या राजे, अहो साहेब, कसं काय ओळखलं तुम्ही? आम्ही तर अगदी हलक्या पावलांनी आलो. असे चाललो तर शत्रूलाही कळत नाही. आम्ही आऊसाहेब आहोत तुमच्या.
हे असं चालायला आम्ही शिकवलंय तुम्हास. इतकंच नाही, आज तुम्ही येणार आमच्या भेटीस ह्याचीही खात्री होती. ती कशी काय? फितुरांविषयी योजना सांगण्यास. भाऊसाहेब मनकवड्या आहात की विशेष शक्ती आहे तुमच्याकडे समोरच्याच्या मनातलं ओळखायची? दोन्हीही नाही. म्हटलं ना, आम्ही आऊसाहेब आहोत तुमच्या. आणि सर्व माता आपल्या लेकरांचं मन जाणतात. भाऊसाहेब आम्ही मध्यम मार्ग निवडलाय. कोणता? उद्यापासून आम्ही फितुरांना शासन करायला सुरुवात करणार आणि पहिलं शासन खंडोजी खोपडेंना.